नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं की पु ल देशपांडे घटनाला विचारतात की तू माझी सगळी पुस्तकं वाचलेली आहेस का? तर घटने म्हणतो की तुमची छापून आलेली प्रत्येक ओळ मी वाचलेली आहे. तुम्ही आणि साने गुरुजी माझे आदर्श लेखक आहात. तर तो सेक्रेटरी असतो ना संस्थेचा, तो म्हणतो अरे मागच्या वेळेला तर ते दुसरे व्याख्याते आले होते, ते लेखक आणि साने गुरुजी हे तुझे आदर्श लेखक आहेत असे तू म्हणाला होतास. तर पुलं लिहितात की सेक्रेटरी ह्या मनुष्य विशेषाला पोच असता कामा नये, म्हणजे समज असता कामा नये असा अलिखित दंडक असावा. कारण त्याला जर समज असती किंवा त्याला जर काही कळत असतं तर तो असा मध्ये बोलला नसता सेक्रेटरी. कारण वास्तविक घटनेने दुसऱ्या एखाद्या लेखकालाही साने गुरुजींच्या जोडीने बसवले असेल किंवा आणखी 1-2 आठवड्यात एखादा तिसरा साहित्यिक आला की तो आणि साने गुरुजी अशीही जोडी होईल. म्हणजे असं होऊ शकत होतं किंवा होईल. पण ह्या सेक्रेटरीला बोलायची काय गरज होती? ह्याचे मुख्य कारण म्हणजे घटनेने अशा जोड्या लावण्याचे. साने गुरुजींना त्यांनी सोडलेलं नाही, साने गुरुजींच्या बरोबर कुठलीही तो जोडी लावी. ह्याचे मुख्य कारण घटने अजून साने गुरुजींच्या इयत्तेतून बाहेर पडला नव्हता, पण खिडकीबाहेरची इतर दृश्यही आता त्याला आवडायला लागली होती. म्हणजे साने गुरुजींना श्यामची आईमुळं तेवढ्यापुरतंच मर्यादित ठेवलेलं गेलं असल्यामुळं किंवा साने गुरुजींना श्यामची आईमुळं जास्त ओळख असल्यामुळं त्याला त्या कथाही आवडत होत्या. म्हणजे साने गुरुजींना त्यांचं लिखाण त्याला आवडत होतं, पण त्याचबरोबर त्याला मोठ्यांच्या विश्वातलं म्हणजे खिडकीबाहेरची इतर दृश्यही आता त्याला आवडायला लागलेली होती, म्हणजे आकर्षित करायला लागलेली होती. म्हणजे तो वेगवेगळ्या साने गुरुजी त्याच्याकडून ते सुटत नव्हते. म्हणजे त्या इयत्तेत पण त्याला राहायचं होतं आणि बाहेरचेही दृश्य त्याला किंवा बाहेरचेही लेखक त्याला आवडायला लागलेले होते, हे पुलांना सांगायचं आहे. ॲक्च्युली खरं तर साने गुरुजींनी सूक्त, वेद, उपनिषद, कणादृषींनी काय म्हटलं आहे भारतीय संस्कृतीविषयी, मीमांसकांनी काय म्हटलं आहे, चार्वाकांनी काय म्हटलं आहे, इतकं त्यांनी भारतीय संस्कृतीविषयी लिहिलेलं आहे तसं जर बघायला गेलं तर. पण त्यांना असं श्यामची आईपुरतंच मर्यादित ठेवण्यात आलेलं आहे. आणि भारतीय संस्कृतीविषयी लिहिणं, सनातन धर्म वगैरे ह्याच्याविषयी लिहिणं म्हणजे ही काय सोपी गोष्ट नाही आहे. त्यांचं वाचन अफाट होतं, खूप वाचन होतं साने गुरुजींचं. त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे भारतीय संस्कृतीविषयी. असं तो भाग सोडा. तर सेक्रेटरीच्या बोलण्याने सखाराम हिरमुसला. मी विषय बदलण्याच्या दृष्टीने म्हणालो, म्हणजे पुलं म्हणाले सेक्रेटरीच्या बोलण्याने सखाराम हिरमुसला आणि मी विषय बदलण्याच्या दृष्टीने म्हणालो. म्हणजे सखाराम फार हिरमुसल्यामुळं त्यांनी तो टॉपिक बदलला आणि तो विषय बदलण्याच्या दृष्टीने म्हणालो घटनेला, काय शिकतोस बाळा तू? तर घटने म्हणाला, यंदा SSCला बसणार आहे. मी त्याची ती अनेक साहित्यिकांच्या जीवनविषयक सूत्रांच्या गुंडाळ्यांनी भरलेली वही पाहत म्हणालो, असं. आता स्वाक्षरीसाठी भीत पुढे येणारा सखाराम घटने हा काही पहिला नमुना नव्हता. अमुक इसम हा स्वाक्षरी घेण्यालायक आहे असा गैरसमज एखाद्या अफवेसारखा पसरतो. खरंच कधी असं वाटतं की आपण का स्वाक्षरी घेत असू? इतर जण घेतात म्हणून मी सुद्धा कधी स्वाक्षरी घेतलेली आहे. त्यावेळेला सुद्धा स्वाक्षरी घेताना मला असं वाटायचं कशाला घेतो आहे आपण असं. तर एखाद्या अफवेसारखा पसरतो असा गैरसमज की अमुक इसम स्वाक्षरी घेण्यालायक आहे. पण स्वाक्षऱ्या जमवणाऱ्या पुष्कळ पोरांच्या आणि पोरींच्या चेहऱ्यावर बहुधा एक खट्याळ भाव असतो. वही पुढे सरकवताना चेहऱ्यावर असतो तो आदराचा बिलंदर अभिनय. म्हणजे आम्ही फार आदरपूर्वक तुमची सही घेतोय असा एक बिलंदर अभिनय असतो त्यांच्या चेहऱ्यावर काही मुलांच्या. सराईत स्वाक्षरी करणाऱ्यांना तो ओळखू येतो. सखाराम घटनेच्या चेहऱ्यावरची रेषा कमालीची खरी होती. त्याचे ते लहान डोळे काही खोटा, दडवलेला, लुच्चा भाव व्यक्त करायला केवळ असमर्थ होते. म्हणजे सच्चा भाव होता त्याच्या डोळ्यांमध्ये आणि चेहऱ्यावर. आपण स्वाक्षरी दिलीत तर मी आजन्म उपकृत होईल
सखाराम घटण्याच्या तोंडून हे वाक्य ऐकताना त्याच्या तोंडात दातांऐवजी छाप खाण्याचे खिळे बसवले आहेत असे मला वाटले. म्हणजे छापील बोलल्यासारखं. हा मुलगा विलक्षण छापील बोलतो, पण भाषेचा तो छापीलपणा कमालीचा खरा वाटतो. मी त्याची वही उघडून माझ्या जीवनविषयक सूत्राखाली निमूटपणे सही केली. त्यानंतरच्या सखाराम घटण्याच्या नमस्काराने माझ्या पोटात अक्षरशः कालवल्यासारखे झाले. साडेसातीने पछाडलेली माणसे शनीचा काटा काढणाऱ्या मारुतीला देखील इतका करुण आणि भाविक नमस्कार करीत नसतील. घटनेने जसा नमस्कार केला पुलंनी स्वाक्षरी दिल्यानंतर तसा. माझ्या आयुष्यात मी इतका कधीही ओशाळलो नव्हतो. म्हणजे आपण त्या लायकीचे नाही आहोत आणि समोरचा आपल्याला किती सन्मान देतोय, त्यावेळेला जसं ओशाळायला होईल तसं माझ्या आयुष्यात मी इतका कधीही ओशाळलेलो नव्हतो, इतका मी ओशाळलो असं पुलं म्हणतात. सखाराम घटने हा प्रकार त्या दिवशी माझ्या आयुष्याच्या खातेवहीत नोंदला गेला. ह्या घटनेला आता खूप वर्ष झाली. सखाराम घटने त्यानंतर माझ्या घरी येऊ लागला. प्रथम आला तो दसऱ्याच्या दिवशी सोने वाटायला. माझे काही मित्र घरी आले होते. त्यातल्या एकानेही मी लिहिलेली एकही ओळ वाचलेली नाही. आणि असतं बरं का असं. आणि यापुढेही ते वाचणार नाहीत. त्यामुळे मैत्री अबाधित आहे. छान लिहिलं आहे त्यांनी. म्हणजे त्यांनी आपलं लिखाण वाचावं अशी अपेक्षाही पुलंनी केलेली नाही आणि म्हणूनच ती मैत्री टिकलेली आहे. वाह. रमी फालतू गप्पा जागरणे करण्याची अमर्याद ताकद असल्या भक्कम पायावर ती उभी आहे. म्हणजे लिखाण सोडून जे मित्र आहेत, लिखाण त्यांनी वाचो अथवा न वाचो, पण रमी फालतू गप्पा जागरणे करण्याची अमर्याद ताकद असल्या भक्कम पायावर ती मैत्री उभी आहे. साहित्यिक मंडळीत एकूण माझा राबता कमीच. पुलं म्हणतात की अशाच मित्रांमध्ये माझा राबता जास्त. त्यामुळे एकटा दुकटा असलो तर ह्या साहित्यविषयक गोष्टी मी सहन करू शकतो. म्हणजे साहित्यिकाच्या बाबतीत तो विचार करणं किंवा ते लिहिणं ते मी एकटा दुकटा असतो त्याच वेळेला मी ते करू शकतो. पण माझ्या ह्या खास मित्रांच्या अड्ड्यात मला माझा वाचकच काय पण प्रकाशक देखील नको वाटतो. म्हणजे अशा फालतू गप्पांमध्ये वगैरे असे हे प्रकाशक वगैरे नको वाटतात. सखाराम घटने मात्र अशा ह्या मित्रांच्या अड्ड्यामध्ये आत आला. पुलंकडे आला. ती मित्रमंडळी जमलेली असताना आणि त्याने अत्यंत आदराने माझ्या पायाला हात लावून नमस्कार करून मला दसऱ्याचे सोने दिले. माझे वाह्यात मित्र, माझे वाह्यात ते मित्र रवी, ते काय म्हणतात ते पत्ते खेळणारे ते मित्र हे दृश्य पाहत होते. घटने म्हणाला पुलंना, आपण मला कदाचित ओळखले नसेल. पुलं म्हणाले, वा वा, ओळखलं की, मागे एकदा व्याख्यानाला आला होता तुम्ही. आता घटने काय नेहमी प्राज्ञ मराठी बोलतो आणि अगदी अदबीनं बोलतो, त्या पद्धतीने तो म्हणाला. घटनेनं सरावाप्रमाणे एक लेखी वाक्य टाकले जे लिहिलं जातं नेहमी असं अलंकारिक भाषेत वगैरे. तो म्हणतो, हे सूर्याने काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे. आता ह्या मुलाला काय करावे ते कळेना. बरे, मुद्दाम सोने द्यायला घरी आलेला, त्याला कब्बर चहा तरी द्यायला हवा होता. घटनेच्या चेहऱ्यावरच्या भक्तिभावाने मी हैराण झालो होतो. घटने पुलंना विचारतो. त्यांना म्हणतो, मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते. पुलं त्याला म्हणतात, आपण पुन्हा केव्हा तरी भेटूया, चालेल का? आपल्या प्रतिभा साधनेच्या वेळा सोडून कोणत्याही वेळा सांगा. घटने म्हणतो, आपल्या प्रतिभा साधनेच्या वेळा सोडून कोणतीही वेळ सांगा, केव्हा येऊ?
पुलं म्हणतात, मला त्याला ओरडून सांगावेसे वाटले, मुला, अरे माणसासारखा बोल की रे, तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवानं लावलं? प्रतिभा साधनाची कसली डोंबलाची वेळ. पण ह्यातले मी काहीही म्हटलो नाही. गटण्याच्या डोळ्यात 56 सशांची व्याकुळता साठली होती. बोलताना त्याचे डोळे असे काही होत, त्याच्या कपाळावरच्या रेषा आणि गळ्याच्या शिरा अशा काही विचित्रपणे ताणल्या जात की असल्या आविर्भावात त्या मुलाने एखाद्याला शिव्या दिल्या तरी देखील त्या घेणाऱ्याला ह्या देणाऱ्याची दया आली असती. इथे तर त्याच्या जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचा क्लास उघडला होता. पुलं त्याला म्हणतात, हे पहा, पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी ये. गटणे म्हणतो, निश्चित वार सांगू शकाल का आपण? नाही सांगितला तरी चालेल, मी रोज येत जाईन. प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे असं कुडचेडकरांनीच म्हटलंच आहे ना. पुलं म्हणतात, कुणी? गटणे म्हणतो, स. त. कुडचेडकर, केतकी पिवळी पडलीचे ख्यातनाम लेखक. आता हे एवढं असं कुडचेडकर वगैरे ऐकल्यानंतर पुलं त्याला पुढं काय म्हणतात ते आपण पुढल्या भागात बघूया. तोपर्यंत